जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सर्वांना प्रतीक्षा आहे जाहिरात येण्याची, परंतु जाहिरातीच्या संदर्भामध्ये जी काही धक्कादायक माहिती आपल्याला मिळत आहे त्यावर आपण थोडक्यामध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये पहिली महत्त्वाची माहिती जर आपण म्हटली तर 11वी 12वीच्या जागा कमी प्रमाणावर येणार असल्याची माहिती मिळत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एसटी कॅटेगरीच्या जागा देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी येताना आपल्याला दिसत आहे। त्यातल्या त्यात उर्दू माध्यमाचा प्रश्न असेल किंवा कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांच्या संदर्भामध्ये देखील काहीशी धक्कादायक बातमीच आपल्यापर्यंत पोहोचत आहे। या सगळ्या बातम्यांवरती आपण डिटेल्समध्ये प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत। परंतु तत्पूर्वी आता जाहिरात येणारच आहे आणि जाहिरात आल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतात, म्हणून तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येत आहे शिक्षक भरती गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे तर बघा, पवित्र पोर्टलची संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ सिरीजचा एक भाग आहे, तो कंप्लीट एक कोर्स तुम्हाला मिळणार आहे। त्यातल्या त्यात ज्या वेळेस पसंतीक्रम येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। उमेदवारांच्या समस्या सोडवण्यासाठी स्पेशल असे लाईव्ह सेशन्स दररोज असतात। त्या लाईव्ह सेशन मध्ये एकही प्रश्न आपण मिस करत नाही। कितीही वेळ लागला तरीही प्रत्येक उमेदवाराचा प्रश्न आपण या ठिकाणी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दूर करतो। मग तो तुमचा डॉक्युमेंटच्या संदर्भामधला प्रश्न असू द्या, क्वालिफिकेशनच्या संदर्भामधला प्रश्न असू द्या, किंवा जे आहे तुमचं जे काही मीडियम आहे त्याचा प्रश्न असू द्या, त्यासाठी आपण जे आहे आपल्या परीने प्रयत्न करतो। आणि इंटरव्ह्यूला जर का तुमचं सिलेक्शन झालं तर डेमो सेशन देखील तुमचं घेतलं जातं। टेलिग्रामचा ग्रुप देखील चर्चेसाठी आहे। बऱ्याच गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर घंटा पुरणार नाही। म्हणून तुम्हाला जर का विशेष असं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन आपण मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। तुम्हाला याचा निश्चितपणाने फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्याची, कारण जाहिरात अपलोड करण्याची प्रोसेस संपलेली आहे। आता एक गोष्ट या ठिकाणी सुरुवातीलाच क्लिअर करून देऊ इच्छितो, हा व्हिडिओ निगेटिव्ह अजिबात नाही। हा व्हिडिओ शिक्षक भरतीच्या रस्त्यामध्ये जे आहे अडथळा निर्माण करणे या उद्देशाचा देखील नाहीये, कारण शिक्षक भरती लवकरात लवकर पार पडली जावी या मताचा मी आहे। आम्ही आमच्या परीने प्रयत्न देखील करतोय, परंतु जी रियालिटी आहे उमेदवारांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। बघा, जाहिरातीचा टॅब बंद झालेला आहे। येत्या आठवड्याभरामध्ये किमान आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल अशी देखील माहिती मिळत आहे। परंतु कालच्या तारखेला वेगवेगळे जे शिक्षक भरतीसाठी काम करणाऱ्या संघटना आहे त्यांच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर लक्षात आलेलं आहे की 11वी 12वी वर्गाच्या म्हणजे ज्युनियर कॉलेजेसच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती स्टॉप करण्यात आलेल्या आहे किंवा रिवर्ट करण्यात आलेल्या आहेत। नांदेडचं उदाहरण असेल किंवा या ठिकाणी जे आहे आणखी काही कोल्हापूरच्या संस्था आहेत ज्यांना रिव्हर्स करण्यात आलेला आहे। याचा अर्थ काय आहे, ज्या संस्थांनी ऑलरेडी आपली जाहिरात रेडी केली होती, पवित्र पोर्टलला अपलोड देखील केली होती, परंतु संच मान्यतेच्या कारणास्तव, वर्कलोडच्या कारणास्तव किंवा कोणत्या कारणास्तव ही जी जाहिरात आहे पाठीमागे घेतलेली आहे ती आपल्याला समजायला मार्ग नाहीये। आता वेळ निघून गेलेली आहे, परंतु याचा जो फटका आहे निश्चितपणाने अशा उमेदवारांना बसणार आहे जे उमेदवार 11वी 12वी साठी प्रिपरेशन करत होते। याचा अर्थ असा अजिबात होत नाहीये की 11वी 12वीच्या जागाच येणार नाहीयेत। जागा येतील, परंतु त्यांची संख्या या ठिकाणी जी आहे बऱ्याच प्रमाणावरती कमी झालेली पाहायला मिळते। आता ही माहिती आपण यासाठी तुमच्यापर्यंत आज पोहोचवते कारण काही जणांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो, सर की आपल्याला जर काही माहिती अगोदर माहिती राहिली असती तर मग आम्ही आमच्या परीने प्रयत्न देखील केलो असतो। परंतु सांगायचा मुद्दा हा आहे की शासनाने, प्रशासनाने देखील त्या शेवटच्या वेळापर्यंत या गोष्टीची जाणीव आपल्यापर्यंत पोहोचू दिलेली नाहीये की आम्ही 11वी 12वीच्या संदर्भामध्ये असा ऐत्या वेळी डिसिजन घेणार आहोत। जाहिराती रेडी होत होत्या, रोस्टरचं काम कंप्लीट होत होतं, त्यांची संच मान्यता कंप्लीट झालेल्या होत्या, म्हणजे बाकीच्या वर्गांच्या सोबतीनं या जागा देखील येताना आपल्याला दिसत होत्या। परंतु आयत्या वेळेला शेवटच्या दिवशी या जागा रिवर्ट करण्यात आलेल्या आहे। सर्वच नाहीये, जसं की रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद सारखी संस्था जी की विदाऊटला आलेली आहे, मॅक्झिमम जागा विदाऊटच्या येतील, परंतु त्या विदाऊटच्या जागा किती राहतात, तुलनेनं कमी राहतात। आणि याचा जो फटका आहे तो मोठ्या प्रमाणावरती सगळ्याच वर्गांना बसेल। हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा ना एखादी जागा शिक्षक भरतीमध्ये हल्ली जाते, जे समजूतदार आहेत, ज्यांना शिक्षक भरतीचा थोडासा अभ्यास आहे, त्यांना लक्षात येईल माझा पॉइंट मी काय सांगतोय। शिक्षक भरतीची जी काही शिडी आहे त्या शिडीमधला एक जरी या ठिकाणी वीट हल्ल्या गेली तर संपूर्ण शिडी हल्ल्या जाते, म्हणजे मागे पुढे होते। लक्षात घ्या,
11वी 12वीच्या जागा आल्या नाही म्हणजे पहिली ते 5वीच्या मुलांनी 6वी ते 8वीच्या मुलांनी असं रिलॅक्स राहायचं नाही की आज आम्हाला काय फरक पडतोय, आम्ही थोडी 11वी 12वीला आहोत. फरक पडतोय, लक्षात घ्या, फरक पडतो. कसा फरक पडतो? बघा, जे उमेदवार हायर मार्कवाले आहेत ते उमेदवार 11वी 12वीला पहिली चॉईस देतात, हे जग जाहीर आहे. मग जर 11वी 12वीला ती मुलं जर का या ठिकाणी प्रिफरन्स देऊ शकणार नसतील कारण जागा नाहीये, मग ते साहजिक आहे ती मुलं 9वी 10वीला येतील. जे मुलं 9वी 10वीला जाणार होते ती मुलं 6वी ते 8वीला येतील, आणि जी मुलं 6वी ते 8वीला येणार होती ती आता 1 ते 5 ला येऊ शकतील जर ते पात्र असतील तर. आणि मग 1 ते 5 ला शेवटच्या दर्जामध्ये लागणारी मुलं आहेत ती भरतीच्या बाहेर होतील. म्हणजे काय सांगतंय, लक्षात येतं मला काय मुद्दा सांगायचा आहे. 11वी 12वीच्या जागा येणं महत्वाचं आहे, 9वी 10वीच्या जागा येणं महत्वाचं आहे, सगळ्या माध्यमाच्या जागा येणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल सर आता का बरं सांगत आहात, तर आत्ताच ही माहिती जी आहे उघड होताना दिसते आहे. आता याला तुम्ही पॉझिटिव्ह घेता, याला निगेटिव्ह घेता, त्या बाबतीमध्ये आता तो तुमच्यावरती सर्वस्वी प्रश्न आहे. मी या ठिकाणी पब्लिक फिगर आहे, माझ्यावरती सगळ्याच मीडियमच्या सगळ्या वर्गाच्या उमेदवारांचा हक्क आहे. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये बोलणं हे मला क्रमप्राप्त आहे. अन्यथा मग ही मुलं म्हणतात की सर मग आमच्याविषयी का बोलत नाही, ती मुलं म्हणतात आमच्याविषयी का बोलत नाही. ज्या घडामोडी शिक्षक भरती संदर्भात घडतात, ज्या गोष्टी, ज्या मुलांवर अन्याय होतो त्या मुलांसंदर्भात बोलणं हे क्रमप्राप्त असतं आणि बोललं देखील पाहिजे. ही एक महत्वाची बाब आहे. आता सांगितल्यानं काय होईल, तर ऍटलीस्ट या जागा येणारच नाहीत का, त्या सेकंड फेजला जाऊ शकतील. दुसरा महत्वाचा मुद्दा जे आहे, एसटी कॅटेगरीच्या संदर्भामध्ये देखील ऐकायला मिळत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्य असल्याची माहिती देखील मिळते आहे. आता ऑथेंटिक पुरावा तर मिळत नाहीये, परंतु मी माझ्या परीने जेवढी चौकशी केलेली आहे की एसटी कॅटेगरीच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जागा अपलोड झालेल्या नाहीयेत किंवा त्यांचा जो रोस्टरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या संदर्भामध्ये जो वेगळा एक जीआर या ठिकाणी शासनानं प्रसिद्ध केला होता, त्या जीआरचं जे आहे कॉम्प्लिकेशन्स म्हणा किंवा शासनाची उदासीन मानसिकता म्हणा, ते गोड बनंगाल आहे. परंतु त्याही जागा आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय, यामध्ये देखील तथ्य आहेच. त्याही मुलांचं वारंवार फोन कॉल्स किंवा मेसेजेस येताना आपल्याला दिसत आहेत की सर आमच्या जागा कमी आहेत, आता आम्ही नेमकं काय करावं. बघा, बसून त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करून, डिस्कशन करून आपण आपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. माझी मनोमन इच्छा आहे की आपल्यामुळे बाकीची जी भरतीचा जो मार्ग आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडसर निर्माण होऊ नये. बाकीची भरती आपल्या आपल्या परीने चालत राहावी आणि आपण आपल्या ज्या काही गटासाठी, ज्या काही ग्रुपसाठी, मीडियमसाठी, कॅटेगरीसाठी जो काही असेल त्यांनी त्यांच्या परीने या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हा लोकांना सांगतोय की कला, क्रीडा आणि कारणीभूत शिक्षकांच्या संदर्भामधला जो काही डिसिजन आहे, पहिल्या फेजच्या पूर्वी होणं, आदेश जाणं, त्या जागा अपलोड होणं, त्या संदर्भामध्ये देखील शासन निराश आहे. बरेच उमेदवार आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात किंवा फोन कॉल मेसेजेसच्या माध्यमातून वारंवार विचारत असतात, चल कला क्रीडा शिक्षकांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत नाहीये किंवा तुम्ही अपडेट देत नाहीये. बघा, सांगायचा मुद्दा हा आहे, शासन या बाबतीमध्ये कमालीची गोपनीयता पाळत आलेला आहे बऱ्याच दिवसांपासून. ते बाहेर माहिती या ठिकाणी लीक होऊच देत नव्हते कला क्रीडाच्या संदर्भामध्ये, आणि शेवटी झालंही तसंच. फर्स्ट फेज मध्ये मला जेवढा अनुभव आहे किंवा मला जेवढ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत, कला क्रीडा कारणीभूत शिक्षकांच्या ज्या जागा केंद्र स्तरावरच्या येणं अपेक्षित होतं त्या संदर्भामध्ये निगेटिव्ह वातावरण आहे, तेवढीशी पॉझिटिव्ह न्यूज नाहीये. प्रायव्हेट सोसायटीज मध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतील त्या बाबतीमध्ये नो डाऊट, परंतु सर्वाधिक अपेक्षा ज्या जागांची होती त्या जागा येतील किंवा नाहीये त्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण त्या संदर्भामध्ये जो आर तयार होणं आवश्यक होतो तो फायनलाइजच झालेला नाहीये किंवा आतापर्यंत आपल्याला त्या संदर्भामध्ये अपडेट मिळालेली नाहीये. म्हणजे कला क्रीडा कारणीभूत शिक्षक असेल, एसटी उमेदवार असेल किंवा 11वी 12वी ज्युनियर कॉलेजसाठी एलिजिबल असलेले उमेदवार असतील, यांच्यासाठी जे आहे थोडीशी निगेटिव्ह न्यूज आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याचा अर्थ भरतीच निगेटिव्ह होते का? नाहीये. हे बघा, ऐतिहासिक भरती होते, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये यावेळेस जे आहे जागा जास्त येत आहेत, हे देखील तितकंच खरं आहे. जवळपास 22,000च्या आसपास जागा अपलोड झाल्याची माहिती आपल्यापर्यंत शेवटच्या दिवशी होती. इव्हन कदाचित त्याच्यामध्ये थोडासा आकडा वाढलेलाही असू शकतो. जागा भरपूर आहेत, परंतु हे पॉइंट देखील महत्वाचे आहे. आणि त्यातल्या त्यात आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, उर्दू मीडियमच्या संदर्भामध्ये देखील पाहिजे त्या प्रमाणावरती जागा शासनाने, प्रशासनाने अपलोड केलेल्या नाहीये. त्यांची उदासीन भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तसं जिवंत उदाहरण जर का सांगायचं झालं, यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाच्या 700 पेक्षा जास्त जागा अपलोड होतात, परंतु त्याच जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाचं रोस्टर हे कंप्लीट होत नाहीये. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
आता असं का बरं घडतं? कारण एकाच आस्थापनेमधलं मराठी माध्यमाचं रोस्टर कंप्लीट होऊन सगळ्या गोष्टी अपलोड होतात आणि उर्दू मीडियमला हातही लावला जात नाहीये आणि त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या रिक्त असताना हे कुठेतरी चुकीचं घडताना मला दिसत आहे. त्याही उमेदवारांचं जे आहे आरोप आहे शासनावर प्रशासनावर की आपण जाणून बुजून या ठिकाणी जे आहे उदासीन भूमिका घेऊन आम्हा लोकांना नोकरीपासून वंचित केलेला आहे. आता फार मोठा प्रश्न नाहीये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तो मोठाच प्रश्न आहे. कारण त्या जिल्ह्यामधल्या स्थानिकच्या उमेदवारांनी जर हायस्कोर घेतलेला असेल आणि ते त्या जिल्ह्यामध्ये जॉब डिझर्व करत असतील आणि त्या जिल्ह्याच्या जर जागा आल्या नाही तर नाईलाज म्हणून त्यांना जे आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं. आणि सेकंड फेज मध्ये जेव्हा त्या जिल्ह्याच्या जागा येतात त्या जिल्ह्यामध्ये कमी मार्कवाले उमेदवार लागतात. मग त्या जास्त मार्क घेतलेल्या उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जॉब करावा लागतोय आणि कमी मार्क असलेल्या उमेदवारांना स्वतःच्या जिल्ह्यात जॉब करायला मिळतोय. हे कुठेतरी जे आहे दुजाभाव शासन करतोय का असं देखील प्रश्न उमेदवारांच्या वतीने विचारला जातो आहे. बाकी शिक्षक भरतीमध्ये आपल्याला समाधानकारक गोष्टी घडताना दिसत आहेत. सगळ्या गोष्टी पारदर्शी आहेत. जागांची संख्या भरपूर आहे. जवळजवळ सगळ्या माध्यमाला जागा आलेल्या आहे. हिंदी असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम आहे, उर्दू मीडियमलाही जागा आहेत. परंतु काही काही ठिकाणी या पद्धतीने गोंधळ झालेला आहे. मॅथ सायन्सला बऱ्याचशा जागा आहेत. या सगळ्या बाबी पॉझिटिव्ह आहेत. परंतु मी आता जे 3-4 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे हे देखील निगेटिव्ह आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला नेमकं काय व्यक्त व्हायचं असेल ते व्हिडिओच्या खाली आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बघा, व्हिडिओ निगेटिव्हिटी पसरवणारा अजिबात नाहीये. जी रियालिटी आहे मला तुमच्या समोर आणणं, तुमच्या समोर स्पष्टपणाने व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. काही जणांना निगेटिव्ह वाटत असेल तर वाटू द्या, हरकत नाही. पण जी रियालिटी आहे ती मला तुमच्या समोर ठेवावी लागेल. जेणेकरून आपण आजपासून जर प्रयत्न केला तर ऍटलीस्ट सेकंड फेज पर्यंत या ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्या काही जागांची आपल्याला अपेक्षा आहे त्या जागा आपल्याला पोर्टलला येताना दिसते. आणखी याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवरती काही व्यक्त व्हायचं असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि त्या जाहिरातीच्या नंतर तुम्हाला हवं असेल मार्गदर्शन तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर ॲपवरती गायडन्स बॅच. हक्काची बॅच आहे. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतील की त्याच्या माध्यमातून जे आहे तुम्ही स्वतः तर स्वतःच्या समस्या दूर करणारच, तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही सल्ला देखील देऊ शकता. एवढं तुमच्याकडे कंटेंट, एवढं तुमच्याकडे नॉलेज जमा होणार आहे. आजच आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा आणि गायडन्स बॅच जॉईन करा.